मराठी माध्यमाची एवढे शिक्षक हजारोच्या संख्येने शिक्षक आहेत. आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहेत, शिपाई आहेत. हे कुठे जाणार? त्यांच्या नोकरीचा काय व्यवस्था आहे का आपल्याकडे? आपण काय त्याचा विचार केला आहे का? जोपर्यंत मी इथं आहे, देवीने मला पुनर्जन्म दिलेला आहे, तोपर्यंत मी ते मराठी शाळा बंद होऊन देणार नाही. भाजपच्या फायर ब्रँड नेत्या मंदाताई म्हात्रे यांना 15 दिवसापूर्वी हार्ट अटॅक आला होता आणि अखेर 15 दिवसाचे उपचार केल्यानंतर परत एकदा मंदाताई म्हात्रे ॲक्शन मोडवरती आलेले आहेत. ताई, काय म्हणाल? 15 दिवस तुम्ही ॲडमिट होतात. आज मी गोवर्धनी मातेचं दर्शन घेतलं. आपल्या सगळ्यांचा जो आशीर्वाद, प्रेम, केलेली आपुलकीने चौकशी माझ्यासाठी केलेली लोकांनी, होम यज्ञ, या सगळ्यातून, सगळ्यांच्या प्रेमातून मी बरी होऊन आज 15 दिवसांनी आज मी देवळात आलेले आहे. आपण भेटलेला. आता पुढचं काम जे करायचं आहे ते काम मी आजपासून सुरुवात करत आहे. तुम्ही आता पहिला तुमचा अजेंडा आहे, उमेद भवन आहे ते नवी मुंबईत उभा करणार आहात तुम्ही. माननीय मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न आहे की 36 जिल्ह्यामध्ये उमेद भवन उभं करून महिलांच्या हाताला काम, त्यांनी केलेलं मालाला, उत्पादन केलेलं मालाला बाजारपेठ, त्यांना ब्रँड, त्यांना प्रशिक्षण हे द्यायचं आहे. तर माझं हे स्वप्न 2000 पासून महिला बचत गटाचं सुरू आहे. आणि मी, आपल्याला माहिती आहे, हर्बनाट शिडकोच्या माध्यमातून मी बनवलं होतं. तर जे मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे महिलांसाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी, ते पहिलं स्वप्न मुख्यमंत्र्यांचं मी नव्या मुंबईतून सुरू करणार आहे. आणि उमेद मॉलचं पहिलं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हातून मी नव्या मुंबईतून सुरुवात करणार. कारण जेवढी पण प्रदर्शनं होतात राज्याची, देशाची, ती नव्या मुंबईत एक्झिबिशन सेंटर, शिडको किंवा जो मी अर्बनाट ग्रामविकास बनवले त्याच्यात, अशा ठिकाणीच मोठी प्रदर्शनं होतात. तर इथल्या स्थानिक ज्या महिला आहेत बचत गटाच्या, त्यांच्यासाठी हा उमेद मला असावा. असं जर मी आज केलं तर मला वाटतं प्रत्येक आमदार त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात ते नक्कीच करतील. आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जे महिलांसाठी, ज्या लाडक्या बहिणींसाठी स्वप्न पाहिलं आहे ते पूर्ण करायचं काम मी नक्कीच करेन. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता आहे, मात्र याच भाजपाच्या सत्ताधाऱ्यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा पूर्ण बंद करण्याचा घाट घातला आहे. मराठी आपली मातृभाषा, आम्ही मराठीतूनच शिकलेलो आहोत. आणि मराठी नसेल तर हा महाराष्ट्र आहे, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आणि या महाराष्ट्रात गोर गरीब मुलं ही मराठीमधूनच शिकतात. आणि इतर राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये विद्यार्थी नाही, पण आमच्याकडे आज जवळजवळ हजारो, लाखोच्या संख्येने मराठी माध्यमातून विद्यार्थी शिकतात. त्यांना इंग्लिश माध्यम मिळालंच पाहिजे. पण आता ज्या इंग्लिश माध्यमाच्या शाळा ज्या आम्ही सुरुवात केल्या आहेत, त्यात शिक्षकच नाही इंग्लिश शिकवायला. माझं माननीय डॉक्टर कैलास शिंदेशी बोलणं झालं. त्यांना मी सांगितलं, चांगले उच्च प्रतीचे इंग्लिश शिकवणारे टीचर तुम्ही नियुक्त करा. त्यांना 5-5 वर्षाचा अनुभव असेल. मुंबईमध्ये वेगवेगळे कोर्स घेतले जातात इंग्लिशच्या माध्यमातून. ते कोर्स घ्या, मुलांना जास्त एक्स्ट्रा क्लास लावा, त्यांना एक्स्ट्राचं चांगलं शिक्षण द्या. त्यांना इंग्लिशमध्ये पुढे जाताना कुठे त्रास नाही होणार. मराठीबरोबर ही दोन्ही जर आपण माध्यम जर पकडले तर मला वाटत नाही मराठी शाळा बंद करण्याचा घाट का घातला आहे. मला सांगा, मराठी माध्यमाची एवढे शिक्षक हजारोच्या संख्येने शिक्षक आहेत. आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कर्मचारी आहेत, शिपाई आहेत. हे कुठे जाणार? त्यांच्या नोकरीचा काय व्यवस्था आहे का आपल्याकडे? आपण काय त्याचा विचार केला आहे का? का उगाचच उठसूट उठायचं आणि काहीतरी प्रसिद्धीसाठी मराठी शाळा आम्ही बंद करू? जोपर्यंत मी इथं आहे, देवीने मला पुनर्जन्म दिलेला आहे, तोपर्यंत मी ते मराठी शाळा बंद होऊन देणार नाही. उलट जास्तीत जास्त इंग्लिश शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कसे शिक्षण देता येईल त्यासाठी या महिन्यामध्येच मी आयुक्त साहेबांची बैठक लावणार आहे. तुम्ही गेल्या 45 वर्षापासून राजकारणात आहात. समोर सध्या बघता महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरण चालू आहे. काय म्हणाल तुम्ही? विनयजी, जवळजवळ मला 35 वर्ष झाली. 95मध्ये मी नगरसेविका झाली, सभापती झाली, महाराष्ट्राची अध्यक्ष झाली, 6 वर्ष MLC होती आणि आता 3 वेळा मी निवडून आली. पण मला कधी कुठल्या बाबाकडे, बुवाकडे जाण्याची गरज वाटली नाही. मला माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या कामावर
मला विश्वास आहे पूर्ण. मी जे काम करते समाज माध्यमातूनही जनतेसाठी करते आणि त्याची नोंद आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजीने घेऊन मला 3 वेळा तिकीट दिलं. सगळ्यांना मला सांगायचं आहे की तुमचा जर कामावर स्वतःच्या हातावर विश्वास नसेल तरच तुम्हाला अशा बुवाबाजीकडे जावं लागतं. आणि निंदनीय प्रकार आहे हो, अतिशय घाणेरडा प्रकार. सुशिक्षित सुसंस्कृत महिला स्वतःच्या सासू सासऱ्याला बघत नाही, आईवडिलांना बघत नाही, त्यांची कधी पाय धुवून पूजा करून पाणी पित नाही आणि अशा भोंदू बाबांच्याकडे ज्यावेळी पाय धुतात. आमच्यासारख्या महिलांना लाज वाटते हो. आम्ही पण राजकारणात आहोत, आम्हाला आमच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलतो. एखादी समाजातली एखादी व्यक्ती काहीतरी करते पण सगळा समाज बदनाम होतो. आज आम्ही महिला आहोत, 35 वर्ष माझ्याबरोबर अनेक महिला आहेत. माझे आमदार मनीषा चौधरी असतील किंवा आमच्या बऱ्याचशा महिला आहेत आमदार. प्रत्येक त्या विभागामध्ये पुरुषांना टक्कर देऊन निवडून येतात, संघर्ष करतात. या महिलांना आपोआप पदं मिळतात. कोण आमदार होतो, कोण मंत्री होतो, कोण महिला आयोग होतो, कोण महाराष्ट्राचे अध्यक्ष होतो. ह्या महिला नगरसेविकासुद्धा होऊ शकतील का? ह्या लोकप्रतिनिधी जर जनतेत पाठवलं ना यांना, त्यांना मतंसुद्धा पडणार नाहीत. मग अशा महिला या भोंदूबाबाचा कडे जातात. त्यांना असं वाटतं भोंदूबाबांचं आलं का मी मंत्री होईल. अरे मी इतक्या वेळा निवडून येऊन मला 35 वर्ष झाली, मी साधी मंत्रिमंडळ होऊ नाही शकली. आमच्यासारख्या महिलांनी पहिलं झालं पाहिजे. पण असं काही नसतं. तुमच्या स्वतःच्या हातावर तुमचा विश्वास असतो. आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा विषय लावून धरलेला आहे आणि ते खोलात जाऊन त्यांनी जवळजवळ अभ्यास केला आहे. सगळ्या पोलिसांकडनं माहिती मागवली आहे. त्याच्यात अनेक लोकांची जी माहिती त्यांच्याकडे आलेली आहे. कालांतराने ते निर्णय घेतीलच. पण आज या मुख्यमंत्र्यांनी जी डेअरिंग केलं आहे ही कुठल्या केली नसती. कारण जाऊन त्यांच्याकडे पण जाऊन रडून आल्या, सगळं सांगून आल्या. राजकारणातले बाबा वाढू लागले. राजकारणात आता कालच आमच्या नव्या मुंबईमध्ये आदर्श म्हात्रे नावाचा बाबा पकडला. त्यांनी 40 महिलांचं लैंगिक शोषण केलं. या कशा काय सुशिक्षित महिला जातात फसतात. बाबा लोकांचं तर आता खूप चांगले दिवस आलेले आहेत. असं दिसायला लागलं आहे. एवढ्या जमिनी मिळायला लागल्या, गाड्या मिळायला लागल्या, ताबडतोब श्रीमंती वाढायला लागली. नव्या मुंबईतसुद्धा शोधलं तर बाबा भेटतील. होम डिपार्टमेंटने काम करावं. अशा महिला ज्या लैंगिक शोषणापासून जर या राज्यात जर वाचवायच्या असतील, लहान मुलींचे बळी जायचे नसतील या शोषणामुळे, शाळेच्या मुली बोलून वगैरे, तर माननीय मुख्यमंत्र्यांना माझं आपल्या माध्यमातून निवेदन आहे आणि ते करणारच. मी सांगितल्यानंतर ते शोधणारच आणि अशा बाबांना आत टाकणारच. पण आता बाबा लोक 10 बाबा पकडले गेला, 10वा बाबा आहे. आता 11 बाबा येतील बघा तुम्ही. देवाभाऊनी चांगलं होम डिपार्टमेंट लावलेलं आहे. नक्कीच आपण पाहतो की होम मिनिस्ट्रीकडून आहे ते चांगला तपास सुरू असल्यामुळे हे जे बाबा लोक आहेत त्यांना लवकर आत जायला लागेल अशा प्रकारचा दावा या ठिकाणी मंदाताई म्हात्रे यांनी केला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.